तर थोडंसं क्षयक्षमाचं प्रकरण अगोदर बघतो, मी सांगतो काय जे मी म्हटलं होतं ना रिव्हिजन घेतो म्हणून. तर ते क्षयक्षम म्हणजे आहे का नाही आपलं ज्या गुणस्थानामध्ये काय पाहिलं होतं क्षयक्षमिक भाव असतात त्यांचं थोडंसं प्रकरण. ठीक आहे ना, ते एकदा थोडंसं सांगतो आणि मग परत नंतर कालचं जे आपलं चाललेलं आहे ना करण परिणामांचं तिथं येतो होतं तोपर्यंत. तर काय घटवलेलं आहे इथंपर्यंत काय घटवलं होतं बघा आठवा है ना. गुणस्थान आहे तिसऱ्या गुणस्थानामध्ये सांगितलं सर्वघाती स्पर्धकांचा काय घटवलेलं आहे. क्षयक्षम कधी असतो क्षयक्षमाची लक्षणं सांगितलं ना की काय आहे सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप म्हणजे वर्तमानात त्यांचा उदयाभावी क्षय आणि आगामीमधल्यांचा सद्वस्थारूप उपशम. देशघाती स्पर्धकाचा काय आहे उदय आणि अन्य प्रकृतींचा पण उदय असतोच. ठीक आहे ना. अशा प्रकारे ते काय आहे क्षयक्षम सांगितले घटवलेलं आहे. सो तिसऱ्या गुणस्थानामध्ये सांगितलं काय आहे मिथ्यात्वाचा काय सांगितला उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप काय आहे उपशम आहे. पुढं सांगितलं काय आहे सम्यक मिथ्यात्वाचा काय आहे तिसऱ्या गुणस्थानामध्ये उदय आहे आणि बाकीच्यांचा तर आहेच आहे. अप्रत्याख्यान प्रत्याख्यानवरण आणि संज्वलन ह्यांचं आहेच आहे अनंतानुबंधीचं नाही आहे. ठीक आहे ना. पुढं आता इथं सांगितलं काय चौथं गुणस्थान. चौथ्या गुणस्थानामधलं कुठलं सम्यक घ्यायचं आहे तर त्यांनी सांगितलं चौथ्यापासून सगळी जी गुणस्थान आहेत ते सगळे क्षयक्षम सम्यक्त्व आले. कारण आपल्याला क्षयक्षम भाव घटवायचा आहे ना त्यामुळे क्षयक्षम सम्यक्त्व आपण घटवत आहोत. तर त्यापैकी सांगितलं मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व कळलं का. ह्यांचं काय सांगितलं ह्यांचं उदयभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम आहे. सम्यक प्रकृतीचं काय आहे उदय आहे आणि अनंतानुबंधी 4 ह्यांचं आपण काय सांगितलेलं आहे उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम आहे. समजलं ना आहे ना. आणि पुढं सांगितलं काय आहे चौथ्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संज्वलन ह्यांचा तर उदय आहेच. समजतं आहे ना क्षयक्षम कसा घटित होतो तो. हां आता पुढं पाचव्या गुणस्थानामध्ये आता इथं काय केलेलं आहे आता हे प्रश्न येतो ना इथं की ह्या पाचव्या गुणस्थानामध्ये जो घटवलेला आहे तो प्रत्याख्यानावरणाचा अनंत बहुभाग म्हणलेत ना त्याचा काय आहे सांगितला उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम. मग हे कोणाचं होतं आहे हे सगळे जे सर्व घाती आहेत का नाही स्पर्धक त्यांचंच होतं आहे. कळलं का नाही. कारण त्यांचा उदय आला की प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम म्हणजे काय कामच करून देत नाहीत ना सर्व घाती स्पर्धक जे आहेत ते पूर्ण सर्व घात करतात. कळतं का नाही आहे ना. ते काहीच होऊन देत नाहीत प्रकटच होऊ देत नाही. त्यामुळे ते सर्वघाती स्पर्धकांचा जर उदय आला तर होत नाही. म्हणून तिथं सांगितलं काय आहे की त्या सर्व घाती प्रत्याख्यानावरणातल्या सर्व घातींचा काय आहे तिथं सांगितला उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम आहे. अप्रत्याख्यानावर आणि अनंतानुबंधी तर आहेच आहे म्हणून तिथं ते विशेष लिहिलेलं आहे. कळलं का नाही. हे तर आहेच आहे ह्यांचा उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम तर आहेच आहे. समजलं. सामान्य विशेष काय लिहिले आहे तिथं ते शब्द सामान्यपणे सांगितलं प्रत्याख्यानावर मेन त्याचं काम आहे ना. पुढं प्रत्याख्यानावरणाचाच उदय येतो मग त्यातला देशघातीचा उदय आहे. कळतं आहे का नाही. म्हणून तो अनंत भाग म्हणला आणि पुढं अजून आहेच संजुलनचा पण उदय आहेच. कळतं ना. लक्षात आलं का नाही. हां ना. मग अशा प्रकारे ते क्षयक्षम तिथं सांगितलेला आहे. प्रश्नाचा आता इथं त्यांचा प्रश्न काय होता की इथं सम्यक प्रकृतीचा उदय नाही आहे का तर सम्यक प्रकृतीचा पण उदय आहेच आहे ना. आणि बाकी मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व ह्यांचं काय असणार आहे इथं उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम आहे. पण त्याची आता पुढं चर्चा नाही केली तरी ते चौथ्यात सांगितल्यानंतर आता ते आपण पुढं लावून घ्यायचं. म्हणजे 5व्यात 6व्यात घटवलं नाही ना इथं 5व्या 6व्या कळालं का. तर ते असं लावून घ्यायचं. ॲक्च्युली कुठं किती कर्म आहेत हे सगळं जे तुम्हाला पक्क होणार आहे ते कर्मकांड ग्रंथामध्येच. आत्ता तर आपण सगळं पाहतोय काय आहोत गुणस्थानांचं स्वरूप बघत आहोत आहे ना. वास्तविक सगळं क्लिअर कुठं होणार आहे कर्मकांडमध्येच. कळालं का नाही. सो तिथं ते झालं. आता गुणस्थान 6व्यामध्ये पण तेच संज्वलनचा अनंत बहुभाग घेतलेला आहे आणि फक्त एक भाग जो आहे तो उदय आलेला आहे तिथं. कळलं ना आहे ना. हे तिथं घटवलेलं आहे बस बाकी काही नाही आहे ना. समजलं ना. तर हे मागचं प्रश्न आता समज क्लिअर झाला ना.
आहेच की मग, पण ते इथं लिहिलं नाही, त्यामुळे त्यांना प्रश्न होता की असं मग काय आहे, तर ते गर्भित लावून घ्यायचं. फक्त क्षयक्षम घट होत असताना सम्यक प्रकृतीचा उदय आहे आणि ह्यांचा जो उदयाभावी क्षय आहे तिथं मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व. कळलं का नाही? ह्यांचा उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम पण आहे, भले इथं लिहिलं नाही, कळलं का, परंतु तो तिथं आहे. कळलं ना? बरोबर, चारित्र मोहाची उपशम, बरोबर, एक बरोबर बरोबर. चौथ्या गुणस्थानापर्यंत ते घटवलेलं आहे, आहे ना, आणि पुढं 5व्या गुणस्थानापासून चारित्र मोह सुरू आहे. ठीक आहे, जाऊ पुढं. आता आपल्या मूळ प्रकरणाला काय चाललं आहे आपलं. थोडं अवघड आहे मला माहिती आहे, पण मी जेवढं प्रयत्न करतो तेवढं सोपं, हो, जास्त लय विश्लेषण न करता सामान्य शब्द सांगायचा प्रयत्न करतो. आपण 3 करण परिणाम बघत आहोत का नाही. 3 करण परिणाम कुठले कुठले. अधःकरण, अपूर्वकरण. हां, मूळ नाव अधप्रवृत्तकरण आहे, आपण शॉर्टमध्ये म्हणताना अधःकरण म्हणतो. ठीक आहे ना. सो समजून घ्या, कळलं. हां, तर कशामध्ये काय होतं ते सांगितलेलं आहे का नाही, लक्षात आहे ना. दाखवायला लागेल चार्ट, म्हणजे आहे ना, मग हा प्रकरण राहायचं आहे ना. सो लक्षात येतं, अधःकरणामध्ये खालच्या समयवर्ती जीवांचे परिणाम लक्षात आलं आहे का नाही. अपूर्वकरणामध्ये आता समान नाहीत, परंतु कसे आहेत, अपूर्व अपूर्वत आहेत, आणि प्रत्येक समयाला किती परिणाम आहेत, हा ना, परिणामांचा पुंज आहे, तिथं समूह आहे, है ना. पण अनिवृत्तीकरणामध्ये परिणामांचा समूह नाही, प्रत्येक समयाला एकच परिणाम, हां, भेद नाही, बरोबर. तेच नाव आहे अनिवृत्तीकरण. कळलं होतं. हां, आता पुढं, आता ह्यामध्ये काय कार्य घडतं हे आपण काल सांगितलं होतं की भलेही अपूर्वकरणाचा काळ जास्त, त्यापेक्षा अधःकरणाचा काळ जास्त, त्यापेक्षा आहे ना, परंतु होतं एक कार्य काय सांगितलं, मोठं होतं. आता काय काम होते बघा, आहे ना. प्रत्येक समयाला सांगितलं अनंत गुणी विशुद्धता होते. हे तर सोपंच आहे, त्या मला नाही एवढं सांगायला लागेल, आहे ना. अनंत गुण विशुद्ध होती ना प्रत्येक समयाला, बरं का. आणि विशुद्धता कशी होते, प्लस होत नाही, काय होते, मल्टिप्लाय, गुणित होते. अनंत म्हणजे जी आत्ता विशुद्धी झाली त्यापेक्षा अनंत गुणा दुसऱ्या समयाला, त्यापेक्षा अनंत गुणा तिसऱ्या समयाला. कळलं का नाही. विशुद्धी अधःकरणामध्ये, आहे ना, हे पहिलं नियमानं होणारं कार्य. पुढं सांगितलं स्थितीबंधापसरण. आता हे कुठं होतं सांगितलं ना, हे नवीन बंधामध्येच होते काम. नवीन बंध समजते ना, प्रत्येक हा जीव प्रत्येक समयाला कर्म बंद करतोय का नाही, मग नवीन बंध पण चालूच आहेत का नाही, नवीन कर्म बंद करतोय का नाही. मग त्या नवीन बंधा करत असताना जे जुने झाले त्यामध्ये नाही काय करत, जे नवीन बंध करतोय इथून पुढचे, तिथं तो काय करायला लागला, स्थितीबंधापसरण. स्थिती अपसरण म्हणजे काय, कमी. मग जो स्थितीबंध बांधतानाच किती बांधतोय, कमी कमीचे बांधायला लागला. हे थोडक्यात एवढंच बस. कळलं. स्थितीबंधापसरण समजलं का, हा ना. कमी कमी स्थिती काय करायला लागलेलं आहे, बांधायला लागलं. स्थिती समजते ना, कर्मांची स्थिती. कळलं का नाही. पूर्वी किती बांधत होता, कोडाकोडी साखरामध्ये बांधत होता का नाही, हा ना. आता किती अंत कोडाकोडी बांधायला लागला आहे. अंत सांगितलं होतं तुम्हाला, हे घटवलं होतं का नाही. आणि एक्झाम्पल जास्तीस मॅक्झिमम किती सांगितले, दर्शन मोहण्याचे किती आहे, 70 कोडाकोडी. चारित्र मोहण्याचे किती आहे, 40. आहे ना. कळलं का नाही. मग ते बाकी सगळं तर येणार आहे तुम्हाला कर्मकांडमध्ये. ओके. तर हे मिथ्यात्व अवस्थेमध्ये मॅक्झिमम बांधत असताना एवढं बांधत होता. जसं हे अधःकरण सुरू झालं, आता काय करायला लागला, अंत कोडाकोडी म्हणजे किती बांधायला लागलेलं आहे, 1 कोटीपासून 1 कोटाकोटीमधली कुठली पण संख्या. कळलं का नाही. 1 कोटी म्हणजे किती, किती शून्य, एकावर किती शून्य, 7 शून्य आहे ना. आणि 1 कोडाकोडी म्हणल्यावर किती होणार, त्या किती शून्य, 14 शून्य.
समजतं का नाही? 1वर 7 शून्यापासून 1वर 14 शून्य. कळलं का नाही? ह्याच्यामध्ये कुठेतरी काय करायला लागलेलं आहे? स्थिती बांधायला लागला आहे. हा झाला स्थिती बांधापसरण. समजलं का नाही? शब्दामध्ये बघा पुढं. आता अनुभाग बंद माहिती तुम्हाला? अनुभाग बंद, स्थितीबंध सांगितलं होतं ना. स्थितीबंध म्हणजे काय? एवढ्या काळासाठी कर्म बांधले, बरोबर. आता अनुभाग बंद म्हणजे काय असतं की जे कर्म बांधलेले आहेत त्याचं फळ किती मिळणार तुम्हाला, कळलं का नाही? त्याचे फळ जे आहेत ते सांगितलं ना. कमी मिळणार का जास्त मिळणार, का अजून जास्त का अजून जास्त, असं सांगितलं का नाही? अनुभाग बंद. कळलं का नाही काय म्हणतोय तुम्हाला? त्याचं फळ किती मिळणार. भले 2 जीव आहेत, दोन्ही जीवांनी समजा समान, समजा 1 करोड वर्षाचा स्थितीबंध करतोय, परंतु मिळताना फळ पण काय होतंय? वेगवेगळं मिळतं ना. अनुभाग समजते ना. तर तो काय आहे? अनुभाग बंध. अनुभाग म्हणजे फळ, कर्मांचं येणारं फळ. कळलं का नाही? स्थिती म्हणजे ड्युरेशन सांगितली होती. ओके आहे ना. आता इथं काय सांगितलं? अनुभागमध्ये काय व्हायला लागलं? कर्मांचं फळ आहे ना. की तिथं तुमचं डोकं दुखणार आहे, पण कोणाचं कमी दुखणार आहे, कोणाचं जास्त दुखणार आहे का नाही? कुणाचं दुखलेलं कळणार पण नाही, कुणाचं ऑपरेशन करायला लागेल. मग हे सगळं का असं होतं? तर हे आहे त्या अनुभाग बंध. त्या काळामध्ये काय होतंय? त्या कर्मांचं फळ तसं मिळतंय. समजलं का नाही? तर तो झाला अनुभाग. मग अशा पाप प्रकृतींच्या अनुभाग बंधांचा काय व्हायला लागला? आता तो अपसरण. अपसरण म्हणजे काय करायला लागला? कमी बांधायला लागला. नवीन बंधात होतं ना काम. मग पाप कर्म बांधतोय का नाही? बांधतोच आहे. कळलं का नाही? मग त्यापैकी सांगितलं काय आहे की ज्या पाप प्रकृतींचा जो अनुभाग बंध आहे तो आता काय करायला लागला? कमी बांधायला लागला. बांधता तो बांधत तर आहे, बांधणं थांबत नसतं आहे ना. कुठल्या बांधतोय ते तुम्ही कर्मकांडमधून सगळं समजून घेणार आपण आहे ना. पण ज्या पाप प्रकृती बांधत आहे त्यांचा आता अनुभाग जो आहे इथं कमी. पूर्वी कसं बांधत होता? मिथ्यात्व अवस्थेमध्ये जास्तच बांधत होता. आता बांधतानाच काय करायला आहे? कमी कमी बांधायला लागला. सो पाप प्रकृतींच्या अनुभाग बंधापसरण. समजलं का? मग पाप प्रकृती कमी बांधायला लागलाय आणि पुण्य प्रकृती पण बांधतोय का नाही? मग त्यांचा काय व्हायला लागलाय? अनुभाग वाढत चाललाय. सोपं आहे का नाही? हा ना. अशा प्रकारे म्हणून मी मला हे फ्रेशमध्ये सांगितलं की लगे कळतंय. हे काल झालं असतं तर मग लय डोक्यावर जड होतं. झालं का? झाले 4 आवश्यक. आता पुढं 5वं आवश्यक. आता हे कुठं सुरू होतं आहे? हे 4 तर अपूर्व करण्यात होतात, थांबले नाहीत. प्लस 5वं काय सुरू झालं आता? गुणश्रेणी निर्जरा. आता कर्मांची जी निर्जरा होती काय ती उद्याला जेव्हा येईल तेव्हा जात होती. आता कशी व्हायला लागलेली आहे? गुणश्रेणी. समजतं ना? गुण म्हणजे गुणित हा ना. गुणित रूपाने प्रत्येक समयाला गुणित रूपाने कर्म जायला लागलेत. कळलं का नाही? ह्याला काय म्हणलेलं आहे? गुणश्रेणी निर्जरा. कळतंय का? हे कुठं कार्य सुरू झालेलं आहे? अपूर्व कर्म. पुढं आता काय सुरू झालं? दुसरं गुणसंक्रमण. आता संक्रमण तर करतोच हा जीव. समजा पाप कर्म बांधला असेल, थोडं चांगले परिणाम केले तर पापाचं पुण्य संक्रमण होतंय का नाही? पण आता काय व्हायला लागलंय? गुणित रूपाने संक्रमण व्हायला लागलं. सो गुणसंक्रमण. संक्रमण समजते ना? ट्रान्सफर है ना. एक्झाम्पल असा आताचं काय व्हायला लागलंय? 7मध्ये ट्रान्सफर व्हायला लागलं. हां. नीच गोत्राचं उच्च गोत्रामध्ये सगळं ट्रान्सफर. समजते ना? ते द्रव्य ट्रान्सफर. आणि मग जे स्पीड आहे तो आता किती चाललेला आहे? 5G. कळलं का नाही? इथं 6वा म्हणलं बस 6G. कळलं का? गुणित रूपानं. कळलं का नाही? असा. पुढं आता काय 7वा पॉईंट? स्थिती कांड घात. आता हे जे कार्य होतं ते कुठं होतं सांगितलं बघा. हे बंधात होत होतं का नाही? नवीन बंधात. ही सगळी जी कार्य आहेत ते सत्तेमध्ये असलेल्या कर्मांचं व्हायला लागले. सत्ता समजते ना? सत्तेमध्ये ठेवून पडलं होतं का नाही? है ना.
त्या कर्मांचं कार्य व्हायला लागलं आहे. आता ह्यात सांगितलं काय आहे, स्थिती जी आपण बांधून ठेवली होती आहे ना, त्यांचं सांगितलं कांडक रूपाने घात करायला लागला. कांडक म्हणजे समजते, ऊसाचं कांडक समजते का नाही? ऊसाला किती कांडक असतात? 1 2 3 असे असतात ना, 3 4 काय 5 वगैरे जे असेल ते आहे ना, असे कांडक असतात का नाही? मग तुम्ही कांडक रूपाने समजा काढता आहात ऊस, समजलं? तर कांडक तसं स्थितीचा जो घात करतोय तो आता कसा करायला लागलेला आहे? कांडक रूपाने घात करायला. समजलं का शब्दांचा परिचय? स्थिती कांडक घात आहे ना, आणि राहिला तर काय अजून? अनुभाग कांडक घात आहे ना. जो अनुभाग फळ मिळणार का नाही त्याचा पण काय करायला आता? कांडक रूपाने घात करायला लागला. हे सामान्य समजून घ्या, ॲक्च्युली कसं होतं काय होतं हे नंतर, ठीक आहे ना. आत्ता एवढंच कळलं का? हे 4 आवश्यक कळले का? हे 4 आवश्यक. आणि पुढं सांगितलं अनिवृत्तीकरणामध्ये काय करतो तो? हा ना, सूक्ष्मकृष्टी. आता जे काय राहिलेले द्रव्य आहेत कर्म त्यांचं काय करतो? अजून सूक्ष्मकृष्टी म्हणजे क्रश आहे ना. आता ती कशी करतो काय करतो हे तर लब्धिसारमध्ये येणार. ओके आहे ना, सगळं तिथे सांगितलं तर तिथं काय सांगायचं आहे ना. त्यामुळं इथंच एवढं समजलं का? सूक्ष्मकृष्टी कळलं का सगळं? जाऊ पुढं. सोपं झालं का नाही? शब्दाचा सामान्य परिचय झाला ना, बस झालं आहे ना. पुढं आता हे काय उगं नको जाऊ दे, चल हां पुढं. आता गुणस्थान संपलं. आता गुणस्थान कुठलं आहे? 10वं गुणस्थान. सूक्ष्म संप्राय कशा आहे? 10वं. ओके आहे ना. मग आता 10व्या गुणस्थानामध्ये काय सांगितलं? निमित्त काय आहे? सूक्ष्म संज्वलन लोभाचा काय आला? उदय आहे. संज्वलन लोभ फक्त राहिला का नाही? बाकी सगळे किती? मोहाचे किती गायब आहेत? 27च्या 27 गायब. शिकवलं का नाही आहे ना. मी त्याची पण रिव्हिजन घेणार आहे, पण आता म्हणलं 6 तारखेनंतर. तोपर्यंत येतातच कळ्या आलेल्या काय गावाला गेलेल्या बायका वगैरे सगळ्या सुट्टीच्या आहे ना. सो सांगितलं काय? संज्वलन सूक्ष्म संज्वलन लोभाचा काय सांगितला? उदय. ठीक आहे. थोडा त्यानंतर इथं सुरू झाला म्हणजे फक्त तेवढा संज्वलन लोभ फक्त आहे, पण तो सुद्धा सूक्ष्म राहिलेला आहे. ओके, म्हणून तिथं नाव शब्द पडलेला आहे सूक्ष्म सांप्राय. सांप्राय म्हणजे काय? मग सूक्ष्म कशाय कुठली राहिलेली आहे? संज्वलन फक्त. ओके. अत्यंत सूक्ष्म राग लोभ कशाय से संयुक्त यथा क्या चारित्र से किंचित न्यून चारित्र. अजून जोपर्यंत मोह आहे तोपर्यंत यथाख्या चारित्र झालेलं. यथाख्यात चारित्र म्हणजे काय? शब्दातच आहे. यथा आख्यात, जसं आहे तसं. जसा चारित्राचा स्वभाव आहे, जसं चारित्र गुण आहे तसा प्रगट होणार. पण तो कधी होणार? एकतर उपशम श्रेणी असेल तर 11व्यात, शपक श्रेणी असेल तर 12व्यात. कळलं ना. परंतु त्याच्यापेक्षा थोडंसं चारित्र्य कमी आहे ना. उदाहरण दिलं, धुले हुए कौसुंभी वस्त्र के समान सूक्ष्म लालिमा आहे ना. काय कौसुंभी म्हणजे काय? काय आता समजा आता काय हळद वगैरे लागली का नाही कपड्याला, जाते का डाग? पण त्याला चांगलं धुवून ठेवलं तरीसुद्धा काय होतं? थोडंसं राहतो का नाही? काय धुतलं तरीसुद्धा थोडं राहतो का नाही आहे ना. मग तशाप्रमाणे सांगितलं काय? आता थोडंसं राहिलं आहे ना. लोभ कसा राहिलेला आहे? थोडासा. संपलं मोह. मग ठीक आहे ना. अशा प्रकारे सांगितलं काय? हे नाही आता हे काय उगा ह्याने एक्स्ट्रा ठेवलं, काय गरज नाही हां. अशा प्रकारे 10वं गुणस्थान झालं. ठीक आहे. आता गुणस्थान कुठलं? 11वं हा ना. 11व्या गुणस्थानाचं नाव काय हो? कळलं ना. आता सगळा काय झालेला आहे? सगळा कशाय? सगळा मोह. उपशांत कशाय म्हणा की उपशांत मोह पण म्हणतात. 11व्या गुणस्थानाचं नाव उपशांत मोह पण आहे ना. सो काय झालं? सर्व मोहनीय कर्माचा काय झालेला आहे? उपशम झालेला आहे. परिणाम कसे आहेत? वाचा. माझं तोंड दुखायला लागलंय म्हणून वाचा म्हणतो तर तुम्हाला पूर्ण निर्मळ.
ठीक आहे. आणि परिणाम कशात सांगितलं, उदाहरण दिलं, निर्मली फलसे सहित स्वच्छ जल आहे ना. म्हणजे तसं घाणं काय खराब पाणी असतं ना पावसाचं वगैरे काय असतं आता, म्हणजे तर काय करतो आपण, निर्मली फळ, निर्मली म्हणजे काय आहे ना, निर्मलीचं बी आहे, तुरटी नाही ती आहे ना, ते एक झाडाचं फळ आहे ना. आता तुम्ही वापरत नाही कारण तुम्हाला तर आयतं झालेलं आहे, पण पूर्वीच्या ते फळ कपडे धुवायला वापरायचे, कळलं का आहे ना. तर त्याचा तो उपयोग व्हायचा आहे ना. मग ते जे आहे ते असं पाण्यात फिरवलं. आता दुसरं उदाहरण तुम्ही तुरटीचं घेऊ शकता. तुरटीसुद्धा पाण्यामध्ये फिरवली, काय होतं, सगळा गाळ खाली बसतो आहे ना. तर ते काय सांगितलं, अशा प्रकारे हे उदाहरण आहे. दुसरं सांगितलं, शरदकालीन सरोवर का जल. शरद ऋतू माहिती आहे ना, किती ऋतू आहेत, अहो माहीत बी नाही लोकांना. ऋतू किती, 6. त्यातला शरद ऋतू कधी कुठल्या महिन्यात येतो, तो का सप्टेंबर ऑक्टोबरच्या साधारण दरम्यान आहे ना. तर तो शरद ऋतू आहे. ॲक्च्युली एका ऋतूमध्ये काय म्हणलं, हां, तर साधारण, तर तेव्हा काय सांगितलेलं आहे, सगळं सरोवरातलं जे पाणी असतं आहे ना, सरोवरातलं पाणी कसं असं सांगितलं, एकदम क्लीन दिसतं. मग गाळ कुठं गेला, सगळा खाली जातो, दबला गेला, कळलं का. आता ही काय सगळं आपल्याला परिचितच नाही ना, अशी उदाहरणं झाली सगळी आहे ना. पण पूर्वीच्या लोकांच्या त्या काळामध्ये ही सगळी परिचित उदाहरणं होती आहे ना. आता आपल्याला काय हे नाही. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता हा 11वं गुणस्थान झाल्यानंतर काय सांगितलं, जर 11व्या गुणस्थानाचा काळ संपला तर तो नियमानं कुठं जातोय, 10व्या गुणस्थान. पण 11व्या गुणस्थानामध्ये समजा काय आहे, मेला काय, तर नियमानं तो देवगतीत जाणार. गुणस्थान कुठलं आहे, 4थं. समजलं. जर 11व्या मध्ये गुणस्थानात मेला तर 4थ्यात नाही येऊन मेला, कुठं मेला, तो जीव 11व्या गुणस्थानामध्ये येऊन मेला आहे ना. अशा प्रकारे आयुष्य झाला तर 4थ्या गुणस्थानात जातो. अर्थात त्यानं ऑलरेडी देव आयु बांधलेलीच आहे. ज्यानं आयु कर्म बांधलेली नाही त्या 11व्या जाऊन मरत नाही, कळलं का नाही. ज्याने ऑलरेडी देवायू बांधलेली आहे असा जीवच 11व्यामध्ये काय होऊ शकतो, मरण प्राप्त होऊ शकतो, नाहीतर खाली येऊन मग मरू शकतो. कळलं का नाही. असं आयु बांधायला लागेल ना, हाय ती सगळी चर्चा, आयु कुठंपर्यंत बांधत असतो वगैरे सगळं ते बघणार आपण नंतर, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे 11व्या गुणस्थानातनं 2च चान्स, एक तर 11व्यातनं कुठं जाणार, 10व्यात तर येणार, नाहीतर मेला तर तो जीव डायरेक्ट 4थ्या गुणस्थानामध्ये जाणार. आणि 4थ्यात म्हणजे देवगतीच, नियमानं देवगतीच है ना, नुसती देवगती नाही, नियमानं विमानवासीच. समजलं, नियमच आहे, कळलं का. देवगतीतले 4 भेद आहेत ना, सांगितले तुम्हाला, कुठले कुठले, हां त्यातलं तुम्हाला घडवलं होतं का नाही. विमानवासी कुठं राहतात, विमानात नाही, उर्दू लोक ज्योतिषवासी पण विमानात राहतात की, उर्दू लोकांमध्ये, कळालं आहे ना. ज्योतिषवासी कुठं राहतात, मध्य लोकांमध्ये आहे ना. भवनवासी कुठं राहतात, जास्त करून अधोलोकात, थोडेफार मध्य लोकात. सांगितलं होतं की. व्यंतरवासी कुठं राहतात, जास्त करून मध्य लोकात, थोडेफार. सांगितलंय तुम्हाला, काय असं करते, जरा विसरून जाते, जरा काय झालं की आहे ना. असं आहे, काहीही विसरून जाऊ नका है ना. परीक्षेत सगळं येणार आहे, सगळं म्हणजे सगळं, काय सुटणार नाही. चला 11 गुणस्थान झालं. आता त्यानंतर गुणस्थान कुठलं,
12वं संपलं आहे ना. क्षीण कषाय आहे ना. क्षीण कषाय म्हणजे क्षीण मोह दोन्ही नाव आहेत आहे ना. क्षीण कषाय पण म्हणू शकता किंवा क्षीण मोह पण म्हणू शकता. सर्व मोहनीय कर्माचा काय झालेला आहे परिणाम. कळलं का नाही. मग कशाप्रमाणे उदाहरण दिलं. स्फटिक मणीमध्ये ठेवलेल्या हा ना स्फटिक मणीचं पात्र आहे का नाही. स्फटिकाची मूर्ती बघतो का नाही आपण. स्फटिक मूर्ती आहे ना. त्याला ॲक्च्युली खूप हे दिलेलं असतं म्हणून थोडंसं हे होत नाही. ॲक्च्युली स्फटिक कसं असतं पूर्ण ट्रान्सपरंट असतं आहे ना. पूर्ण पण जी मूर्ती बनवत असताना तसं हे होत नसतं ना म्हणून थोडंसं तुम्हाला पूर्ण वाटत नाही. पण ॲक्च्युली स्फटिक मणी कसा असतो आहे ना तर पूर्ण ट्रान्सपरंट असतो. म्हणजे मागचा सगळा कलर वगैरे दिसत असतात चांगले. कळलं का नाही. तर ते स्फटिक मणीच्या पात्रामध्ये समजा काय ठेवलं पाणी ठेवलं. कळणार आहे का पाणी आहे ना. इतकं क्लीन आहे ना. काय आहे सांगितलं अत्यंत निर्मल वितरागी परिणाम आहेत. आणि विशेषतः काय सांगितलं अंतरंग आणि बहिरंग परिग्रहाने काय आहेत रहित आहेत आहे ना. परमार्थाने कसे आहेत ते निर्ग्रंथ आहेत. किती प्रकारचे परिग्रह आहेत एकूण 24. अंतरंग किती 14. बहिरंग किती 10. कळतं का. आता मी ते सांगत बसत नाही आहे ना. तर ह्या 24 परिग्रहांनी काय झालेले आहे सांगितलं आता पूर्ण रहित. काय राहिलं नाही ना. समजलं का नाही. अंतरंग परिग्रह मेन प्रॉब्लेम होता. बहिरंग तर परिग्रह सुटलेच होते ते आहे नाही. परंतु अंतरंग परिग्रह अजून होते ना. आता ते पण राहिला नाही 12व्या गुणस्थानात. अशा प्रकारे 12 गुणस्थान पण झालं. आज सगळं फास्ट व्हायला लागलं आहे ना. झालं सगळं सोपं काय सांगायला लागत नाही आहे का ना. अच्छा हे घटवायचं राहिलं असं व्हायला आहे ना. आता इथं जो शब्द आहे का ना क्षीण कषाय आहे ना. कुठला दीपक आहे मला वाटलं तर आधी दीपक म्हणणार मला माहीत होतं है ना. काय आहे क्षीण मोह. मोह नष्ट झाला आहे का नाही. मग दीपक कुठला येणार हां आधी दीपक येणार. इथंच नष्ट झाला आहे. अगोदर कुठे झालं का नष्ट हां मला वाटलंच होतं तुम्ही बघणार काय क्षीण म्हणणार अंत दीपक म्हणणार मला वाटलंच होतं. हे विजू काकीने फोडलं है ना. तर सांगायचा अभिप्राय काय आहे आधी दीपक आहे. इथून पुढचा मोह नाही आहे. आपण कसं लावायचं आहे पुन्हा हवं बघून नाही लावायचं. त्यात काय घडतं ते बघा आहे का ना. आहे ना. इथून पुढं आहे का मोह म्हणून आधी दीपक झाला. क्षीण मोह किंवा क्षीण कषाय कळलं ना. लक्षात येते का हां. पुढं आता गुणस्थान कुठलं माझं काय झालं हां नाव असा कुठलं आहे सयोग केवली जिन. सयोग म्हणजे योग सहित आहेत. केवली म्हणजे हा ना असहाय म्हणजे दुसऱ्या कशाची सहायता नाही. ज्ञान दर्शनाने सहित आहेत. आणि जिन म्हणजे घाती कर्माचा पूर्णतः काय केलेला आहे नाश केला आहे. 4 घाती कर्म कुठले हा ना कळलं. ह्या 4 घाती कर्मांचा काय केलेला आहे. अरिहंत परमात्मा कसे आहेत घाती कर्मांचा नाश केलेला आहे. कळलं का. मग हे पण आता ते कसे आहे सांगितलं योग सहित आहे. त्यांच्याकडे अजून सुद्धा काय आहे योग आहे. कळलं का नाही. कुठला योग आहे काय ते पुढं नंतर बघू आपण आहे ना. केवली केवल शब्द काय म्हणतो केवल. केवल म्हणजे काय है ना ओनली म्हणजे फक्त हा तर अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ सांगितला इथं केवल म्हणजे ज्याला दुसऱ्याची काहीच गरज नाही असा शब्द आला असहाय्य. आता असहाय्य तुम्ही लावता ती वेगळा है ना. हेल्पलेस नाही आहेत ते काय तो नाही चालला इथं. असहाय्य म्हणजे आवश्यकता नाही है ना. आता त्यांच्या ज्ञानाला त्यांच्या दर्शनाला त्यांच्या सुखाला कशाचीही आवश्यकता
नाही. कळलं का नाही? अशा प्रकारे तो शब्द आला केवली. केवल म्हणजे काय आलं? केवल म्हणजे परनिरपेक्ष. कळलं का? असहाय्य म्हणजेच परनिरपेक्ष. ठीक आहे. आता ते सांगितलं इथं उदाहरणार्थ त्यांची आहे ना परमार्थ संपदा आणि स्वार्थरूप संपत्ती हे दोन्ही घटवलेलं आहे. है ना. काय सांगितलं? कसे आहे सांगितलं? केवल ज्ञान कसं आहे? सूर्याच्या किरणा समान आहे का नाही? म्हणून वीरसागर महाराजांचा चार्ट नंबर किती सांगा बर. तिथं केवल ज्ञान म्हणजे सूर्य दाखवले बघा. बॅटरीचा चार्ट, बॅटरी वाढत चाली 20. हां आहे का नाही? किती जणांचे लक्षात द्यायचं बाबा बनलं आहे ना. तर तिथं दाखवलं का नाही? आता इथं नसेल माझ्याकडं आहे ना, परंतु आपण नंतर बघू शकता. तर अशा प्रकारे सांगितलं की केवल ज्ञान कसं सांगितलंय? सूर्याच्या किरणांच्या समूहा समान. पुढं सांगितलं केवल ज्ञानाच्या द्वारे वाचा की दिव्यध्वनीचे कळलं का नाही? हां अशा प्रकारे सांगितलं केवल ज्ञानाच्या द्वारे दिव्यध्वनीतनं जे पदार्थ प्रकाशित केले त्याने शिष्याच्या अज्ञान अंधकारांना काय केलं? नष्ट केलेलं आहे. ओके. पुढं स्वार्थरूप संपदा. हा ना. स्वार्थरूप संपदा काय सांगितली? नव केवल लब्धीने सहित परमात्मा आहेत. कशा आहेत अजून? ह्या 9 लब्धी झाल्याच. कळलं का नाही? कळलं नाही? 9 कशा कशा आल्या कळालं का? काय आपल्या अंतराय कर्माच्या 5 भेद आहेत का नाही? हां दान, लाभ, भोग, उपभोग, वीर्य ह्या 5 आहे ना अंतरायाच्या निमित्त. आणि पुढच्या सांगितल्या काय आहेत? सम्यक्त्व, चारित्र्य, ज्ञान आणि दर्शन. ज्ञानावरणाच्या रहित ज्ञान, दर्शनावरणाच्या रहित दर्शन, दर्शन मोहनीयाने रहित क्षायिक सम्यक्त्व, चारित्र्य मोहनीयाने रहित क्षायिक चारित्र्य. असं प्रगट झालेत 9 लब्धी. काय म्हणलं? कळलं का? समजलं का? काय करायचं? एकमेकापुढं लिहायचं आहे का नाही? काय काय लिहायचं? पहिल्यांदा ज्ञानावरणाच्या अभावात, नुसतं ज्ञान म्हणू नका, क्षायिक ज्ञान आहे का नाही? ज्ञानावरणाच्या अभावात, दर्शनावरण कर्माच्या अभावात आहे ना. त्यानंतर मोहनीयातल्या दर्शन मोहनीयाच्या अभावात, क्षायिक चारित्र्य मोहनीयाच्या अभावात, आणि अंतराय कर्माचे 5 भेद आहेत का नाही? हां मग त्यातलं दानांतरायच्या अभावात क्षायिक दान, क्षायिक लावायचं हो आहे का नाही? पुढं त्यानंतर लाभांतरायच्या अभावात, भोगांतरायच्या अभावात, उपभोगांतराच्या अभावात आणि वीर्यांतरायच्या अभावात असे 9 लब्धी कुणाकडे आहेत? अरिहंत परमात्मा 13व्या गुणस्थानापासून सुरू झाले. मग आता पाया पडणार का नाही देवाच्या? ह्या 9 लब्धी बघायच्या आहे ना. नुसतं पाया पडायचं, बघायचं तिथं प्रभो तुम्ही 4 घाती कर्म नष्ट केले आहेत. 4 घाती कर्माच्या अभावात आपणाला काय झालं सांगितलं? 9 केवल लब्धी आहेत. प्रभो केवल ज्ञानाच्या सूर्याने तुम्ही कसे आहात? युक्त आहात. आमचा अज्ञान अंधकार करण्यास आपणच समर्थ. अशी भक्ती असती ती आहे ना. भक्तांबरोबर वाचलं ना तुम्ही? काय त्या स्तोत्रामध्ये हेच घडवलं आहे का नाही? आहे ना. मग हे सगळं प्रभूंच्यामध्ये काय पाहिजेत आपल्याला? ते गुण पाहायचे, तसं वास्तविक स्वरूप पाहायचं आणि मग ते दर्शन करत मग निज दर्शन करायचं. जिने दर्शन कर. कळलं का नाही? अशा प्रकारे हे माझ्यामध्ये पण काय आहेत? मी पण असा आत्मा कर्मांनी रहित आहे हो, असं पाहायचं. कळलं का नाही? नुसतं शिकायचं नाही. आता गेल्यानंतर तेच करा. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे 13व्या गुणस्थानाचं आपण बघितलं. आता पूर्ण नाही करत, बाकीचं आपण परत पूर्ण करू. ठीक आहे ना? इथंपर्यंत समजलं सगळ्यांना? हां 9 लब्धी परत येतं सांगा मला आहे ना. फक्त विसरू नका. कुठल्या कुठल्या नाव वाचा? दर्शन, क्षायिक दान, क्षायिक लाभ, क्षायिक भोग, क्षायिक
लक्षात कसं ठेवायचं समजलं ना? 4 कर्मांच्या अभावात कसं घटवलं आठवत आहे ना? काय ज्ञानावरणाच्या अभावात, दर्शनावरणाच्या अभावात, हा ना. त्यानंतर चारित्र मोहण्याच्या अभावात. मी काय विचारले? मी विचारलं काय? दर्शन मोहणे विचारलं नव्हतं. कसं आपलं फक्त पळते. तर चारित्र मोहण्याच्या अभावात शाहीक चारित्र आणि दर्शन मोहण्याच्या अभावात, कळालं का नाही? वीर्यंत्राच्या अभावात. हा काय विचारतो नीट ऐका हो. ह्यांना वाटलं आता मी दानात विचारतोय. ऐकायचं असते. समजलं ना आता सगळं? बस. हो.